दरवर्षी पुण्यात संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात, पण सध्याच्या राजकीय उलथापालथींमुळे यंदाच्या वेळी हे कुटुंब एकत्र येईल की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। पण पुण्यात प्रतापराव पवारांच्या निवासस्थानी शरद पवार आणि अजित पवार संपूर्ण कुटुंबियांसह दिवाळी निमित्त एकत्र आले। यावर बोलताना माणसाच्या आयुष्यात चढ-उतार अडचणी येत असतात, वेळेप्रसंगी काही दिवस संकटाचे विस्मरण करून कुटुंबासमवेत दिवस घालवावे लागतात, असंही पवार यांनी म्हटलंय। या कौटुंबिक कोर्टात राष्ट्रवादी कोणाची यावरून दावे प्रतिदावे करणारे पवार काका आणि पुतण्या पुन्हा एकदा भेटल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या। अर्थातच यावर प्रतिक्रिया देताना या कार्यक्रमात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही हे सांगायला पवार कुटुंबातले कोणीच विसरले नाहीत। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी तब्बल 25 दिवस पुढे ढकलण्यात आली आहे। सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर 20 नोव्हेंबर ही तारीख देण्यात आली होती। एकीकडे आमदार अपात्र प्रकरणी निकाल लवकर लावण्याच्या सूचना कोर्टाने दिल्या असताना ही तारीख पुन्हा पुढे ढकलल्यानं ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण चालू असताना मनोज जरांगे यांच्याकडून मराठा समाजाला राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचं आवाहन केलं होतं। आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला जरांगे पाटलांनी आणखी एक नवीन आवाहन केलंय। दिवाळीचा फराळ खाण्यासाठी राजकीय नेत्यांकडे जाणार असाल तर आधी त्यांना मराठा आरक्षणाबाबत जाब विचारा, त्यांना मराठा आरक्षणासाठी आवाज उठवण्यास सांगा, असं आवाहन छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। तसेच येणाऱ्या अधिवेशनात प्रत्येक आमदारांनी मराठा आरक्षणासाठी आवाज उठवला पाहिजे, असंही त्या नेत्यांना सांगण्याचं जरांगे यांनी म्हटलंय। दिवाळी निमित्ताने या महिन्यात आजपासून सलग 5 दिवस बँका बंद राहणार आहेत। आरबीआयच्या नियमानुसार या सुट्ट्या बँकांसाठी शुक्रवारपासून सलग 10 दिवसांसाठी असणार आहेत। धनत्रयोदशी, बलिप्रतिपदा, लक्ष्मीपूजन, भाऊबीज तसेच दुसरा शनिवार आणि रविवारची बँकांची नियमित सुट्टी असा या सुट्ट्यांचा क्रम असणार आहे। मात्र या कालावधीत यूपीआय, मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग यासारख्या डिजिटल सेवा ग्राहकांसाठी उपलब्ध असतील, असं नियमावलीत आरबीआयकडून जाहीर करण्यात आलं आहे। दिवाळीच्या मुहूर्तावर देशांतर्गत शेअर बाजार बंद राहतो, पण एका विशेष मुहूर्ताच्या सौद्यांसाठी बीएसई आणि एनएसई खुले राहतात। सध्या दिवाळी निमित्त 12 नोव्हेंबर रोजी 1 तासाचे विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्र आयोजित करण्यात आलंय। संध्याकाळी 6 ते 7:15 या वेळेत मुहूर्त ट्रेडिंगसाठी बाजार खुला असणार आहे। या जवळपास 5 दशकांपासून चालत आलेल्या परंपरेनुसार या दिवाळीत तुम्हालाही शेअर्स खरेदी करून पैसे कमवायचे आहेत तर एक्सपर्टनी सुचवलेले हे शेअर्स नक्की खरेदी करा। ज्योती लॅब्स, टीव्हीएस मोटर कंपनी, भारती एअरटेल, केपीआयटी टेक्नॉलॉजी, अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडिया, एचडीएफसी बँक, एस्ट्रेल लिमिटेड, एसबीआय लाईफ इन्शुरन्स हे शेअर्स चांगल्या परताव्यासाठी योग्य आहेत, असा दावा ॲक्सिस सिक्युरिटीजने केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना नुकताच हृदयविकाराचा झटका आला होता। यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या तत्परतेमुळे एकनाथ खडसे यांच्यासाठी एअर अँब्युलन्स मिळाली होती। यानंतर त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात एंजिओप्लास्टी करण्यात आली होती। या दुखण्यातून सावरल्यानंतर एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून त्यांचे आभार मानले। त्यांनी फोनवर मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलताना एकनाथ खडसे भावूक झाले होते। तुमचं विमान वेळेवर आलं नसतं तर माझ्या आयुष्याचं विमान लँड झालंच नसतं, असे कृतज्ञ उद्गार काढत खडसेंनी एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानले। अजित पवार डेंग्यूमुळे आजारी असताना त्यांच्या अंगात अशक्तपणा असूनही त्यांना अंथरुणातून उठून दिल्लीला अमित शहा यांच्या भेटीला जावं लागलं, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। हे म्हणजे मराठ्यांनी स्वाभिमान गहाण ठेवून दिल्लीचे चरणदास होण्यासारखे आहे, असं टीकास्त्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर सोडलंय। त्यासोबतच अजित पवार आपल्या कार्यकर्त्यांना भेटू शकत नाहीत, त्यांना थकवा आलाय, शरीर कमजोर झालं आहे, त्यामुळे आपण दिवाळीत कार्यकर्त्यांना भेटणार नाही, असे अजित पवार यांनी सांगितलंय। पण आपल्याकडे पद्धत आहे की आजारी व्यक्तीला इतर लोक भेटायला येतात, पण इथे शरीराने आणि मनाने आजारी असलेल्या माणसाला दिल्लीत जाऊन त्याच्या नव्या नेत्यांना भेटावं लागतं, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे।